नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण मी आज तुम्हाला अशी एक चूक सांगणार आहे जी तुम्ही रोज रात्री झोपताना करता आणि कदाचित तुम्हाला कल्पना नाही, पण ही चूक तुमच्या आयुष्यात गरिबी आणू शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आयुष्यभराची गरिबी. रात्री झोपताना तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? डोक्याजवळ, उशाजवळ? जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शास्त्रामध्ये आणि जुन्या परंपऱ्यामध्ये रात्रीच्या काही नियम सांगितलेले आहेत, पण आजच्या काळात लोक त्या गोष्टी पूर्णपणे इग्नोर करतात आणि मग म्हणतात पैसा का टिकत नाही, घरात शांतता का नाही. मी तुम्हाला या घाबरण्यासाठी नाही सांगत, पण सत्य आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. रात्रीची ही एक सवय हळूहळू तुमचं नशीब बदलते आणि तेही वाईट दिशेने. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. पण त्याआधी कमेंटमध्ये लिहा जय माता जी आणि व्हिडिओला लाईक करा, कारण पुढे जी सांगणार आहे ते प्रत्येकाने जाणून घेणे खूप गरजेचं आहे. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? आजकाल लोक खूप मेहनत करतात, पण तरीही पैसा टिकत नाही. पैसा येतात आणि लगेच जातात. घरात ताण भांडण वाढतात. मन कायम अस्तव्यस्त राहतं. का होतं असं? आपण सगळे बाहेर कारण शोधतो. नशीब खराब आहे का काळ खराब आहे, पण खरं कारण आपल्या रोजच्या छोट्या सवयीमध्ये लपलेलं असतं. आता एक छोटा प्रश्न, झोपण्याआधी तुम्ही काय करता? मोबाईल स्क्रोल, रील, व्हॉट्सॲप आणि मग मोबाईल बाजूला ठेवून झोपता. ही सवय हळूहळू तुमचं आयुष्य बदलते. तुम्हाला कळतही नाही आणि निगेटिव्ह एनर्जी वाढत जाते. आपल्याला पूर्वजांनी का सांगितलेलं होतं, रात्री शांतता ठेवा, मन शांत ठेवा, देवाचं नाव घ्या, कारण रात्रीची वेळ खूप पॉवरफुल असते. पण आज आपण काय करतो? डोळे बंद होईपर्यंत मोबाईल, उठल्यावर पहिलं काम मोबाईल आणि मग म्हणतो आयुष्य का बदलत नाही. पण खरी भीतीदायक गोष्ट अजून बाकी आहे. ही सवय फक्त तुमची झोप खराब करत नाही, तर तुमच्या घरात ऊर्जेवरही परिणाम करते. आणि हाच कारण आहे की काही लोक कितीही कमवले तरीही पैसा टिकत नाही. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ती एक मोठी चूक जी 90% लोक रोज करतात आणि कदाचित तुम्हीही करत आहात. पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये लिहा मी ही सवय सोडणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. आता वेळ आली आहे ती एक मोठी चूक जाणून घ्यायची जी 90% लोक रोज करतात आणि नकळत स्वतःचं नुकसान करतात. ती चूक म्हणजे झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवणे. हो, साधी वाटणारी ही सवय, पण परिणाम खूप मोठा असतो. मोबाईलमधून सतत एक प्रकारची ऊर्जा निघत असते. जेव्हा मोबाईल डोक्याजवळ असतो तेव्हा ही ऊर्जा थेट तुमच्या मेंदूवर परिणाम करते. त्यामुळे मेंदू पूर्णपणे रिलॅक्स होत नाही, झोप खोल लागत नाही आणि मन सतत ॲक्टिव्ह राहतं. यामुळे काय होतं? सकाळी थकवा, चिडचिड, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. आणि जेव्हा तुमचं मनच इन्स्टेबल असेल तर पैसा कसा टिकणार? आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की रात्रीच्या वेळ हा ऊर्जा बदलण्याचा वेळ असतो. पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी. आणि जेव्हा आपण मोबाईल नोटीस घेऊन झोपतो तेव्हा घरात निगेटिव्ही वाढते. लक्ष्मी माता कुठे राहतात? जिथे शांतता असते, जिथे स्वच्छता असते, जिथं पॉझिटिव्ह एनर्जी असते. पण जरा रात्रीचं वातावरण असेल तर लक्ष्मी तिथे टिकत नाही. कधी कधी आपण खूप मेहनत करतो, पण तरीही पैसा येतो आणि जातो. सेविंग होत नाही, घरात आनंद राहत नाही आणि आपण विचार करतो नशीब खराब आहे. हो, असा विचार करतो, पण खरं कारण ही छोटी सवय असू शकते. तुम्ही रोज ही चूक करत आहात का?
आणि हळूहळू तुमचं नशीब बदलत आहे का, पण तुम्हाला कळतं नाही. हीच गोष्ट सर्वात जास्त धोकादायक आहे. पण घाबरू नका, या समोर उपाय आहे आणि तो खूप सोपा आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे असा उपाय जो तुमचं नशीब बदलू शकतो. पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये लिहा मी ही चूक थांबवणार आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढचा उपाय खूप पॉवरफुल आहे. मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते. ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल की छोटी सवय किती मोठा परिणाम करते. एक कुटुंब होतं, खूप साधं पण आनंदी. घरात सगळं ठीक होतं, पैसा येत होता, सगळे खुश होते, घरात हसू होतं. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. पैसे येणं कमी झालं, जे येत होतं ते टिकत नव्हतं, घरात भांडण वाढली, घरातल्या लोकांना काही समजत नव्हतं. अचानक असं होतंय, आपण काय चूक केली? तेव्हा त्यांनी एक ज्ञानी व्यक्तीचा सल्ला घेतला व त्याने त्या घरात येऊन सगळं पाहिलं आणि एक छोटा उपाय व एक छोटी गोष्ट लक्षात आली. रात्री सगळे मोबाईल घेऊन झोपत होते आणि मोबाईल डोक्याजवळ ठेवत होते. हो, फक्त ही सवय. त्या ज्ञानी व्यक्तीने सांगितले, ही सवय लगेच बदला. मोबाईल दूर ठेवा आणि झोपण्याआधी देवाचं नाव घ्या. सुरुवातीतील त्यांना विश्वास बसला नाही, पण त्यांनी तो उपाय करून पाहिला आणि काही दिवसांनी हळूहळू बदल दिसायला लागला. घरात शांतता वाढली, भांडण कमी झालं, पैसा टिकायला लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरात पुन्हा आनंद आला. मित्रांनो, ही फक्त एक गोष्ट नाही, ही आपल्यासाठी एक शिकवण आहे. कधी कधी आपल्या आयुष्यातल्या मोठ्या समस्या अशाच छोट्या सवयीमुळे येतात. आता तुम्ही काय विचार करा, तुम्हीही ही चूक करत आहात का? आणि जर करत असाल तर आजपासून ती थांबवणार का? कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपा पण शक्तिशाली उपाय जो तुमचं नशीब बदलू शकतो. कमेंटमध्ये लिहा मी बदलणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता प्रश्न असा आहे, ही चूक कशी थांबवायची आणि आयुष्य कसं सुधारायचं? मी तुम्हाला काही सोपे पण खूप प्रभावी उपाय सांगणार आहे. जर तुम्ही हे मनापासून केले तर नक्कीच बदल दिसेल. उपाय 1, मोबाईल दूर ठेवा. झोपताना मोबाईल किमान 2 ते 4 फूट दूर ठेवा. शक्य असेल तर दुसऱ्या टेबलवर ठेवा. हे केल्याने मेंदू रिलॅक्स होतो, झोप लागते, मन शांत राहतं. झोपण्याआधी दिवा लावा. झोपण्याआधी एक छोटा दिवा लावा. देवाच्या समोर 2 मिनिट बसा. लक्ष्मी मातेला प्रार्थना करा. त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. उपाय, नामस्मरण पॉवरफुल. झोपताना 11 वेळा ओम श्री लक्ष्मी नमः म्हणा किंवा तुमच्या श्रद्धेनुसार देवाचं नाव घ्या. हे केल्याने मन शांत होतं, निगेटिव्हिटी कमी होतात. मन शांत ठेवा. झोपण्याआधी 5 मिनिट मोबाईल वापरणं बंद करा. शांत बसा, खोल श्वास घ्या. त्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. यामुळे तुमची एनर्जी पॉझिटिव्ह राहते. उपाय हा गोष्टी टाळा. झोपताना भांडण करू नका, निगेटिव्ह व्हिडिओ पाहू नका, राग येऊन झोपू नका. जसं मन असेल तसं आयुष्य घडतं. मित्रांनो, हे उपाय खूप सोपे आहेत, पण जर तुम्ही रोज केले तर तुमचं आयुष्य खरंच बदलू शकतं. आजपासून 7 दिवस हा उपाय करून बघा आणि मग स्वतः फरक पहा. जर बदलत जाणवला तर हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. जर तुम्ही ही सवय बदलली नाही तर पुढे काय होऊ शकतं, मी ते पुढच्या भागात सांगणार आहे. 7 दिवस चॅलेंज, एनर्जी वाढते, सिम्पल स्टेप. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला? आवडला तर एक लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्ही ही सवय बदलली नाही तर पुढे काय होऊ शकतं? मी तुम्हाला घाबरण्यासाठी नाही सांगत, पण ते सत्य असतं. पैसा टिकणार नाही. तुम्ही कितीही कमवा, पण पैसा हातात टिकणार नाही. अनपेक्षित खर्च वाढतील, सेव्हिंग होणार नाही आणि तुम्हाला वाटेल मी एवढं कमवतो तरी पैसा जातोय कुठं. घरात अशांती, घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण वाढतील, मन शांती कमी होईल, नात्यामध्ये तणाव येईल, हळूहळू घराचं सुख हरवेल, मानसिक त्रास, झोप नीट लागणार नाही, चिडचिड होईल, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटणार नाही आणि तुम्हाला कळणारही नाही हे सगळं का होते. नशीब साथ देणं
थांबवेल. काही लोक म्हणतात माझं नशीब साथ देत नाही, पण खरं कारण आपल्या सवयी असतात. जेव्हा तुम्ही रोज ही चूक करता तेव्हा हळूहळू पॉझिटिव्ह एनर्जी कमी होते आणि निगेटिव्ह एनर्जी वाढते. या सर्व धोकादायक गोष्टी म्हणजे तुम्हाला कळतही नाही की तुमचं आयुष्य चुकीच्या दिशेने जास्त आहे. मित्रांनो, गरिबी एकदम येत नाही, ती हळूहळू येते आणि सुरुवात अशाच छोट्या सवयींनी होते. म्हणून अजून वेळ आहे. आजपासून ही चूक थांबवा, तुमची सवय बदला आणि आयुष्य बदलण्याला सुरुवात करा. पुढच्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटा नियम जो तुम्ही आयुष्यभर फायदा देईल. कमेंटमध्ये लिहा मी आजपासून बदलणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटीची गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आज तुम्ही एक खूप महत्त्वाची गोष्ट जाणून घेतली. एक छोटी सवय जी तुमचं आयुष्य बदलू शकते. आता निर्णय तुमचा आहे. ही चूक चालू ठेवणार की आजपासून बदलणार? लक्षात ठेवा, यश मोठ्या गोष्टींनी नाही मिळत, तर अशा छोट्या सवयींनी मिळतं. जर तुम्ही आजपासून मोबाईल दूर ठेवला, मन शांत ठेवलं, देवाचं नाव घेतलं, तर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य नक्की बदलायला सुरू होईल. आणि जेव्हा आयुष्य बदलायला तेव्हा फक्त पैसा नाही तर आनंद, शांती आणि समाधानही मिळतं. मंडळी, आज ही छोट्या सवयी उद्याचं मोठं भविष्य ठरवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता लक्ष्मी. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांना ही चूक थांबवण्याची असेल. अशा धार्मिक आणि उपयोगी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय लक्ष्मी माता. नमस्कार. बाय सर्वांना.